आम्हाला सारखा एक प्रश्न वारंवार यायचा बिझनेस ओनर्सकडून, की सर तुमची टीम इतकी यंग आहे. मी 21 वर्षांचा आहे. ओके. माझी सगळी टीम 20s मधली आहे आणि लेट टीन्स मधली आहे. आपण एक असं काहीतरी निर्माण करू शकतो का की जिथे की मुलं येऊन बिझनेसचे फंडामेंटल शिकतील आणि उद्याचे फ्युचर बिझनेस लीडर्स बनतील. पालकांनी कोणतं विजन द्यायचं आहे मुलांना, तर ते काम मागणारं विजन नाही, काम देणारं विजन दिलं पाहिजे. बरोबर. तुम्ही ह्या लोकांना बघता की ज्यांचे ऑलरेडी बिझनेसेस आहेत पप्पांचे वगैरे, मग एक त्यांच्यावर प्रेशर पण नसतं का? 100% असतं. तुमच्याकडे गमवायला काहीच नसतं. वेन यू आर स्टार्टिंग फ्रॉम झिरो, तेव्हा कसलीच फिकीर नसते, कसलीच भीती नसते, कसली लाज नसते. पण जेव्हा ऑलरेडी तुमच्या वडिलांची एक सेट रेप्युटेशन आणि तुम्ही जर त्या नावाला घेऊन पुढे जाणार असाल आणि तुम्ही केलेली एक चूक म्हणजे एखादा तुमचा स्टुडंट आहे, त्याला काहीतरी चालू करायचं आहे, भविष्यात विजन आहे, असं करायचं आहे, सो त्याला तुम्ही गायडन्स म्हणून काय सांगाल? दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपण जी चर्चा करणार आहोत ती यंग मुलं आणि त्यांचे पॅरेंट्स यांच्यासाठी अत्यंत गरजेची आहे. आणि मराठीमध्ये तर आपल्याला जे प्रॅक्टिकल स्किल्स आहेत त्यावर जास्त भर देणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठीच हा आम्ही एपिसोड प्लॅन केला आहे की आपल्या लोकांना म्हणजे फक्त मोटिवेशन किंवा असं होईल तसं होईल ह्यापेक्षा प्रॅक्टिकलदृष्ट्या त्या गोष्टी कशा करायच्या आणि त्या कशा अचीव करायच्या हे शिकणं गरजेचं आहे. आणि तेच तुम्हाला ह्या पॉडकास्टमधून माहीत होणार आहे. आणि ती सगळी इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपले आजचे गेस्ट आपल्यासोबत आहेत. तर उमर सर, मी तुम्हाला पहिले रिक्वेस्ट करतो की तुम्ही आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल सांगा. ऑल राईट. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सर फॉर हॅव्हिंग मी ऑन द मराठी पॉडकास्ट. खूप छान आणि खूप सुंदर वाटतं Welcome. इथे येऊन. सो ऑडियन्सला मी माझ्याबद्दल सांगू शकेल. मायसेल्फ उमेर, आय एम इंडियाज यंगेस्ट बिझनेस कोच. ऑल्सो आय एम फाउंडर ऑफ फ्युचर लीडर्स क्लब. फ्युचर लीडर्स क्लब ही अशी कम्युनिटी आहे जी 13 ते 19 या वयोगटातील मुलांना बिझनेसचे फंडामेंटल्स शिकवते. मी स्वतः अनेक बिझनेस ओनर्ससोबत व्यक्तिगत रूपे काम करतो ॲज अ कन्सल्टंट. अगदी 150 कोटीपासून 1.5 लाख रुपये महिना कमवणारे बिझनेसेस देखील मी आणि माझ्या टीमने पाहिलेले आहेत. आणि अशा बिझनेस ओनर्ससोबत काम करताना ना, आम्हाला सारखा एक प्रश्न वारंवार यायचा बिझनेस ओनर्सकडून, ओके. की सर तुमची टीम इतकी यंग आहे. मी 21 वर्षांचा आहे. ओके. माझी सगळी टीम 20s मधली आहे आणि लेट टीन्स मधली आहेत, 18-19 बरोबर. वगैरे अशी आहे. आणि तुम्ही सगळे इतके सुंदर काम करता, तुम्ही इतके सुंदर रिझल्ट्स देता आणि बिझनेसमध्ये तुमची जे काही प्रभुत्व आहे किंवा पकड तुमची आहे, आमच्या मुलांना पण तुमच्या टीममध्ये घ्या आणि त्यांना शिकवा, इन्क्लूड हिम, आणि बरोबर. त्यांना घेऊन जा, तुम्ही मीटिंग्सला घेऊन जा, त्याला हो. कामं करायला लावा. आणि जेव्हा आम्ही हा प्रॉब्लेम पाहिला की अरे बिझनेस ओनर ज्यांचा घरी स्वतःचा बिझनेस आहे, जे अगदी इतक्या मोठ्या मोठ्या स्केलवरती बिझनेस करतायत आणि दे आर सिकिंग की माझ्या मुलांना तुम्ही घेऊन जा, तुम्ही बिझनेस शिकवा. म्हणलं हा फक्त यांचाच प्रॉब्लेम नाही आहे, हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. की माझा व्यवसाय आहे, बट काही कारणास्तव मी मुलांना वेळ देऊ शकत नाही आहे किंवा माझ्याकडून होत नाही आहे की त्यांना मी बिझनेससाठी ग्रूम करावं. आणि यासाठी आमच्या पूर्ण टीमनं थॉट दिला की यार, कॅन वी स्टार्ट दिस, कॅन वी डू दिस. आपण एक असं काहीतरी निर्माण करू शकतो का की जिथे की मुलं येऊन बिझनेसचे फंडामेंटल शिकतील आणि उद्याचे फ्युचर बिझनेस लीडर्स बनतील. म्हणजे मी नेहमी म्हणतो की जर पालकांनी कोणतं विजन द्यायचं आहे मुलांना, तर ते काम मागणारं विजन नाही, काम देणारं विजन दिलं पाहिजे. बरोबर. आत्ता नीड आहे त्याची, सगळ्यात जास्त भारताला आत्ता नीड आहे. इफ यू विल सी, आपण काही दिवसांपूर्वी गाजावाजा केला की वी आर वर्ल्ड्स टॉप 4th लार्जेस्ट इकॉनॉमी. हो. तुम्हाला आत्ताची स्टेट माहिती आहे काय भारताची? आपण 2 पोझिशन्स घसरून 6वे आलो. लगेच. वर्ष नसेल गेलं या गोष्टीला. 4थ्यापासून 6वे आलो. 5व्यापासून 4थ्यावर गेलेलो, 4थ्यापासून आता 6व्यावर आलोय आपण. जर्मनी आणि जपान हॅव अगेन सरपास्ड अस. ओके. ते छोटे देश आहेत. एकदम छोट्या मार्जिनने सरपास केलंय. सो जर तुम्ही पाहिलं तर भारताला ही पोझिशन किंवा ज्या जागतिक लेवलवरती भारत आता वाढतोय, तर इथे या पिढीमधून सगळ्यात जास्त जॉब क्रिएटर्स घडण्याची गरज आहे. आणि जर आम्हाला ते जॉब क्रिएटर्स घडवायचे असतील तर त्याचं शिक्षण डिग्री नंतर देऊन चालणार नाही. त्यांचं शिक्षण आम्हाला याच वयात द्यावं लागेल ज्या वयात त्यांना आपण पुढच्या लाईफसाठी प्रिपेअर करतोय. बरोबर. दॅट इज टीनेज. आणि म्हणून आम्ही फ्युचर लीडर्स क्लब हे जॉईन केलं. त्यासोबत अनेक गोष्टींमध्ये आणि प्रोजेक्ट्समध्ये आय एम पर्सनली इन्व्हॉल्ड. माझे गुरु डॉक्टर विष्णू माने सर, माय मेंटर, ही रन्स इंडियाज मोस्ट लव्ड प्रीनेटल वेलनेस ॲप गर्भसंस्कार चॅलेंज. GS इंडियाच्या या कंपनीमध्ये आय लुक आफ्टर मार्केटिंग अँड एक्सपान्शन अँड लॉट ऑफ अदर थिंग्स. सो असं वाईड रेंज ऑफ एक्सपर्टीज आणि इतर गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये असताना बरोबर.
मी या विषयाला हात घातला आणि थँक्यू सो मच की तुम्ही या बिझनेसबद्दलचे पॉडकास्ट खूप सारे होतात आणि हो. खूप सारे आहेत पण. खूप आहेत. पण या विषयावरती नाहीये कुठे काही जास्त बरोबर. आणि त्यासाठी तुम्ही इन्व्हाइट केलंत सो थँक्यू. आणि तुमचा कन्सेप्ट पण युनिक आहे. म्हणजे मला तर वाटते असे फार आहेच नाहीत, की ज्यांनी अशा काही गोष्टी करायला घेतल्यात आणि ही जी आयडिया आहे त्यांच्यामध्ये आले, की बाबा आपण असा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि सॉल्व्ह केला पाहिजे. तर पण आता हे जेव्हा तुम्ही ह्या लोकांना बघता, की ज्यांचे ऑलरेडी बिझनेसेस आहेत पप्पांचे वगैरे, मग एक त्यांच्यावर प्रेशर पण नसतं का? म्हणजे आशिष अंचलानी एकदा इंटरव्ह्यू त्यांचा बघितला होता, तर ते म्हटले होते, की तुम्हाला सगळं मस्त वाटतं, की हे जे पप्पांचे एवढे थिएटर्स आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आम्हाला यंग असताना ना एक भीती असते, की माझ्या पप्पांनी एवढं सगळं केलंय, तर मला ते पुढं कसं कॅरी फॉरवर्ड करायचं? मला लोकं बोलतील, की "यार पप्पांच्याच पैशावर तू जगतोयस," असं तसं. तर हे प्रेशर नाही का? 100% असतं सर. वाय? बिकॉज जेव्हा तुमच्याकडे गमवायला काहीच नसतं, वेन यू आर स्टार्टिंग फ्रॉम झिरो, तेव्हा कसलीच फिकीर नसते, कसलीच भीती नसते, कसली लाज नसते. पण जेव्हा ऑलरेडी तुमच्या वडिलांची एक सेट रेप्युटेशन आणि तुम्ही जर त्या नावाला घेऊन पुढे जाणार असाल, तर तुमच्या नावासमोरचे स्टेक्स ऑलरेडी खूप हाय असतात. आणि तुम्ही हं. केलेली एक चूक म्हणजे तुमच्या वडिलांच्या आणि तुमच्या वडिलांनी निर्माण केलेल्या सगळ्या साम्राज्याच्या लेगसीवरती पडलेला खूप मोठा मार्क असतो. आणि त्याच्यामुळे हा प्रेशर नक्कीच असतो आणि या प्रेशरमुळे होतं कसं तुम्हाला सांगतो. खूप सारे मुलं पहिलं तर अव्हॉइड करतात, की नको हं. वडिलांच्या बरोबर. बिझनेसमध्ये आय डोंट वॉन्ट टू एंटर, मुलं किंवा मुली. किंवा दुसरं ते म्हणतात, की मी वडिलांकडून त्यांच्याकडून काहीच हेल्प नाही घेणार. मी हं. स्वतःचं काहीतरी निर्माण करणार. हो. जिथे मला इंडिपेंडंट आयडेंटिटी बनायचं आहे. मला असं काही काय बोलतो आपण बॅकलॉग नाही कॅरी करायचा कोणताच, हं. असं. सो प्रेशर खरं तर असतो. बट हा प्रेशर पण का असतो? बिकॉज ऑलरेडी त्यांच्याकडनं एक्स्पेक्टेशन्स असतात, की ते हं. काहीतरी करू शकतील. त्यांना वातावरण मिळालंय, त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत, वडिलांचा अनुभव आहे, घरच्यांचा अनुभव आहे. प्लस बिझनेस ओनर्सच्या फॅमिली शक्यतो सपोर्ट करतात बिझनेसला. अगदी क्वचितच असतील, की ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, पण ते मुलांना सांगतात, की तू जॉब कर. हं. आणि शक्यतो असेच व्यावसायिक असतात, ज्यांना व्यवसायामध्ये इतकं चांगलं यश नसतं मिळालं. म्हणून ते मुलांना सांगतात, की आम्ही पडलो ह्याच्यामध्ये, तुम्ही नका पडू. तुम्ही जॉब करा, तुमचं मार्गी लागा. राइट? हं. बट जे ऑलरेडी सक्सेसफुल आहेत, ते प्रेरणा देतात, की तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही बनलं पाहिजे. आणि ह्याच्यामुळे हं. प्रेशर येतो. बट अल्टिमेटली प्रेशर इज द प्रिव्हिलेज. बरोबर. राइट? इफ एनी चाइल्ड कॅन हँडल दॅट प्रेशर आणि जर ते सोसण्याची ताकद निर्माण आपण केली, जर ते प्रेशर हँडल करण्यासारखं एक आयडेंटिटी, एक व्यक्तिमत्व आपण घडवलं, तर तो सहजपणे त्या प्रेशरशी कोप पण करेल आणि स्वतःची कदाचित वडिलांपेक्षा जास्त मोठी हो. आयडेंटिटी पण बनवेल. म्हणजे आज मुकेश अंबानींवरती पण कदाचित सुरुवात करताना प्रेशर असेलच ना. अरे माझ्या वडिलांनी 65,000 कोटींचं साम्राज्य सोडलंय. अग्रीड. बरोबर. आता एवढ्या मोठ्या साम्राज्याचा जो माझ्याकडे वाटा येईल, पेट्रोकेमिकल बिझनेस म्हणा, त्यांच्या इतर गोष्टी म्हणा, हे मला पुढे घेऊन जायच्यात आणि ह्याला वाढवायचं आहे. सो डेफिनेटली त्यांच्यावरती पण प्रेशर असणार. पण त्या प्रेशरचा वापर त्यांनी मेंटली खस्त होऊन घ्यायला नाही करून घेतला. ही हं. बिल्ट हिमसेल्फ इन दॅट प्रेशर आणि आज आपण बघू शकतोय कदाचित धीरूभाई अंबानींपेक्षा जास्त मोठी ख्याती ही मुकेश हं. अंबानींची आहे. सो ही इज द न्यू मोठा भाई म्हणजे बिझनेस बरोबर. या ह्याच्या डोमेनमधले. सो वडिलांनी खूप काही केलं म्हणून मुलांवरती प्रेशर येईल आणि प्रेशर असल्यामुळे मुलं अंडर परफॉर्म करतील. अशातला भाग नाही जर मुलांमध्ये तो सबस्टन्स बिल्ड केला तर. पण जर ती आयडेंटिटी, तो सबस्टन्स, ते स्किल्स नाही बिल्ड झाले, तर अर्थात तो प्रेशर खाऊन टाकेल मुलांना. हं. बरोबर आणि ते दोघं भाऊ आहेत ते बेस्ट एक्झाम्पल आहेत. ॲब्सोल्युटली बेस्ट एक्झाम्पल सर. की म्हणजे एखादा राईट डायरेक्शन आणि राईट नाही भेटलं दुसऱ्याला तर काय होऊ शकतं. अल्टिमेटली त्यात दोन्ही पण गोष्टी आहेत म्हणजे बरेचसे बिझनेस अँगल्स पण आहेत त्या गोष्टीला. आपण प्युअरली फेलियर नाही म्हणू शकत अनिल अंबानींना पण बिकॉज व्हेरियस डिफरन्स त्यांच्या बिझनेस डिसिजन्सवरती पण काही गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट पेडिग्रीवरनं नाही आहे. राईट? हं. आणि त्यांची मुलं जर बघाल तुम्ही अनिल अंबानींची तर दे आर डुईंग गुड. ओके. म्हणजे ते जेव्हा रिएंटर झालेत त्यांच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये ते रिकव्हर करायचा करतायत प्रयत्न. इट इज हॅपनिंग इन अ गुड वे. सो इट्स नॉट अबाउट की हे केलं, बट डेफिनेटली जसं मी म्हणालो, की वडिलांचं नाव मोठं होतंच. पण मुलांनी अजून मोठी ख्याती केली त्यापेक्षा. हं. बरोबर. आणि मग सगळ्या गोष्टी करत असताना काही कॉन्फ्लिक्ट पण होत असतात. म्हणजे कसं आहे, की एक जनरेशनल गॅप असतो ना, तो नेहमी राहतो, की जे पप्पांना जे समजतं आणि एक मुलाला एक समजतं आणि दोघांची जर मॅच नाही झाली थॉट प्रोसेस किंवा पप्पा जर त्याच्या मुलावर विश्वासाला तयार नसतील, हं, की हा मॉडर्न वेनी जाऊ शकतो किंवा आपण एक ट्रायल म्हणून करायला पाहिजे किंवा हं, पप्पांना वाटतं, की ऑर्थोडॉक्स
आत्तापर्यंत वर्क होत आलंय आणि ह्याच्या पुढे पण वर्क होत जाईल, तर मग आपण चेंज का करावं इफ ते वर्कच होत आहे तर? तो कॉन्फ्लिक्ट कसा एखाद्या मुलांनी हँडल करायचा? दोन गोष्टी आहेत. म्हणजे इथे इथे ना पालकांचा पण एक खूप इम्पॉर्टंट रोल आहे या गोष्टीमध्ये आणि मुलांचा पण तितकाच इम्पॉर्टंट रोल आहे. पालकांचा रोल असा आहे की ॲज अ फादर ऑर अ मदर जो की एक फॅमिली बिझनेस लीड करत आहे सध्या किंवा एक वर्टिकल कोणताही लीड करतात आणि जर तुमचा मुलगा किंवा मुलगी त्या वर्टिकलमध्ये एंटर होती आहे, बाय डिफॉल्ट त्यांना आउट ऑफ क्युरिओसिटी, आउट ऑफ एक्सपोजर, आउट ऑफ देअर ओन हॉरायझन ते तुम्हाला प्रश्न करतील, तुम्हाला चॅलेंज करतील आणि तो चॅलेंज तुमच्या केपेबिलिटीवरती नसणार आहे. तो चॅलेंज तुमच्या क्रिएशनवरती असणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही हिरोच आहात. फक्त तुम्ही जे क्रिएट केलंय त्याला अजून कसं सुंदर बनवायचं यासाठी तो चॅलेंज तुम्हाला असणार आहे किंवा यासाठीचे प्रश्न तुम्हाला असणार आहेत. तर अशा वेळेस पालकांनी थोडंसं लेट गो केलं पाहिजे. आपण म्हणतो ना फ्रीडम टू प्ले, की एवढ्या गोष्टींमध्ये तुला सूट दिली आहे, जे करायचंय ते तू कर, बरोबर. यू प्ले आणि तिथे खेळून तू रिझल्ट्स बिल्डअप कर आणि देन आम्ही तुझं अजून जास्त ऐकू. बट फर्स्ट परफॉर्म ऑन अ सर्टन लेवल. आणि मुलांचं असं पाहिजे की यू शुड गेन द ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स ऑफ युअर पॅरेंट्स इन युअर बिझनेस. आणि हा ट्रस्ट आणि कॉन्फिडन्स गेन कसा होतो? हा वादविवाद करून गेन नाही होत. हा स्टॅटिस्टिक्स, रिपोर्ट्स, कन्सिस्टन्सी दाखवून मग गेन होतो. म्हणजे बरेचसे आता मुलं ज्यावेळेस मी पाहिली आहेत की जर फ्रेश त्यांच्या वडिलांच्या ऑफिसला जेव्हा ते जॉईन करतात, सो ते मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे या अँगलने बिझनेसमध्ये शिरतात आणि डे वन पासून ते हेलिकॉप्टर लँडिंग जशी होते ते टॉप टू बॉटम विचार करतात. पण खरं तर मुलांनी बॉटम टू टॉप विचार केला पाहिजे की माझ्या वडिलांनी ऑलरेडी काहीतरी बिल्ड केलंय, त्याचं ग्राउंड लेवल गोष्टी अशा चालतात आणि जर मला काही चेंज खरंच घडवून आणायचं असेल तर मला बॉसगिरी करून नाही चालणार आहे. ते मला पहिलं बिझनेसच्या आतमध्ये शिरावं लागेल. मला पहिलं सगळे जेवढे माझे टीम मेंबर्स आहेत, जेवढे माझे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासोबत एकजूट व्हावं लागेल, सामील व्हावं लागेल, बिझनेस समजून घ्यावं लागेल आणि मग माझी कन्सिस्टन्सी दाखवून, माझी इन्व्हॉल्वमेंट दाखवून मला माझ्या आई वडिलांचा ट्रस्ट गेन करावं लागेल आणि मग मी काहीतरी चेंज करू शकतो. मी लगेच येऊन पहिल्या दिवशी नाही सांगू शकत की तुम्ही हे 4 गोष्टी चुकवता आणि तुम्ही बदला. पॉसिबल नाहीये. त्या माणसाने 20 वर्ष घालवलीत त्याच्या आयुष्याची ते बिल्ड करण्यासाठी. सो ही कॅनॉट चेंज इट इन अ नाईट. बट इफ यू शो युअर इन्व्हॉल्वमेंट अँड युअर कमिटमेंट की आय एम कमिटेड टू बिल्ड अ बेटर व्हर्जन ऑफ युअर ड्रीम, तर कोणत्या पण आई वडिलांना वाटेलच ना की तुम्ही अजून भारी आणि अजून छान मोठ्या गोष्टी कराव्या. सो दोन्ही आहे. पॅरेंट्स शुड लर्न टू लेट गो अँड गिव्ह फ्रीडम अँड चिल्ड्रन शुड लर्न हाऊ टू गेन द ट्रस्ट. तो ट्रस्ट गेन करता आला पाहिजे. बरोबर आहे. बाय स्मॉल कन्सिस्टंट ऍक्शन्स अँड इन्व्हॉल्वमेंट. पण आता एक अजून एक केस येते अशी की कधी कधी ना मुलांना असं वाटतं की अरे पप्पांनी एवढं सगळं बिल्ड केलं आता की आता ह्याच्या पुढे मी काय गोष्टी करू, म्हणजे ते चालूच नाही करत. इवन एकदा आर्यन खान आहेत ना, त्यांना विचारलं होतं की आप अपने पापा जैसा ॲक्टिंग में क्यों नहीं आते? तर ते म्हणतात की जब तक मेरे पापा है ना तब तक मैं नंबर 1 पोजीशन पे कभी नहीं पहुंच सकता. जब वो एक्टिंग करना बंद करेंगे ना तब शायद मैं सोचूंगा कि मैं एक्टिंग में आता हूँ, पर वो जिस फील्ड में उस फील्ड में मैं कभी आगे नाही जा सकता जब तक वो है. मग अशा सिच्युएशनमध्ये मुलांना कुठेतरी वाटतं की यार माझ्या पप्पाने एवढी मोठी लेगसी बनवून ठेवलंय, तर ते ऑलरेडी नंबर 1ला आहे. आता त्या नंबर 1 पोझिशनला मी त्यांनाच कॉम्पीट करून कसा पुढे जाऊ? सो याच्यामध्ये अगेन ग्रूमिंगचा खूप मोठा प्रश्न आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण इथे तुम्ही आर्यन खान आणि शाहरुख खान यांचं उदाहरण घेतलं. आपण इतिहासात अजून थोडंसं मागे जाऊयात. आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं उदाहरण घेऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्य निर्माण केलं, खूप मोठी लेगसी कमवली, बरोबर? म्हणजे तो पराक्रम पुढे अखंड भारताच्या इतिहासात आणि त्याच्या आधी कोणाला जमला नाही असा पराक्रम त्यांनी केला, बरोबर? आता त्या पराक्रमाकडे बघून छत्रपती संभाजी महाराज असं थोडी म्हणाले की माझ्या वडिलांनी इतकं सारं केलं, मी त्याच्या पुढे कसं जाऊ? उलट ते असं म्हणाले की माझ्या वडिलांचा मी आदर्श कसा घेऊ? आणि तो वडिलांचा आदर्श होता म्हणून फक्त 9 वर्ष ते छत्रपती राहिले. 32व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि तेवढं कमी टाइम स्पॅन मध्ये सुद्धा जो धाक त्यांनी वसवलेला, जे स्वराज्याचा विस्तार त्यांनी केलं, जे स्वराज्याचं रक्षण त्यांनी केलं आणि जेव्हा ते मरण पावले तेव्हा ते मरण पण काय होतं आणि त्या मृत्यूने किती लाख लोकांना पेटवलं किंवा इन्स्पायर केलं हे इतिहास आहे. सो लेगसी किती मोठी हे मॅटर नाही करत, तुम्ही मुलाला आदर्श काय घालून देताय हे मॅटर करतं. आता जर त्या मुलाचं सेल्फ एस्टीमच कमी असेल की यार वडिलांनी ऑलरेडी केलंय, मी कायच करू,
हम्म. असं जर त्या मुलाचे इंटरनल थॉट्स असतील की माझे वडील तर खूप छान आहेत, आय एम नॉट केपेबल ऑफ एनिथिंग, अरे तू पण त्यांचाच रक्त आहेस ना, असं कसं म्हणू बरोबर. शकतोयस? बरोबर. सो छत्रपती संभाजी महाराजांच्या डोक्यात कदाचित हा विचार पण आला नसेल की यार मी माझ्या वडिलांना इतपत बनू शकत नाही. हा आला असेल पण पॉझिटिव्हली आला असेल की कदाचित शिवरायाने एवढं माहीत नाही, बट त्यांनी जो वारसा दिला तो वारसा मी पुढे नेईन आणि मी टिकवेन आणि मी त्याला मोठं करेन. ॲटलिस्ट हा थॉट घेऊन जरी मुलं उतरलीत आणि त्यांना त्या पद्धतीने ग्रूम करता आलं, तर 100% तुम्हाला मोठमोठी लेगसी असून देखील पण अशी मुलं बघायला मिळतील जे आणखीन नेक्स्ट स्टेप फर्दर, वन स्टेप फर्दर, वन स्टेप फर्दर त्या बिझनेसला किंवा त्या लेगसीला घेऊन जातील. सो इथे खूप सारा पार्ट हा ग्रूमिंगचा येतो, की अर्ली एजेसमध्ये तुम्ही त्यांना काय सांगताय? अर्ली एजेसमध्ये तुम्ही त्यांच्याशी काय बोलताय? त्यांची स्वप्न जेव्हा ते तुम्हाला सांगत असतील, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देताय का? तुमच्याकडे तेवढा बरोबर. वेळ आहे का? हम्म. राईट? किंवा तुम्ही स्वप्न पेरताय का? बिकॉज आत्ताच्या मुलांमध्ये आपण मगाशी डिस्कस करत होतो, की कदाचित आजपासून 20 ते 40 वर्षांपूर्वी माणसांना स्वतःचे थॉट्स यायचे. का? बिकॉज सांगणारी माणसं खूप कमी होती. जास्त विचार करावा लागायचा आणि जास्त विचार केल्यामुळे स्वतःच स्वतःची पर्सनॅलिटी ते लोकं बिल्ड करून घ्यायचे. आत्ताच्या मुलांना, तुम्हाला आणि मला स्पेसिफिकली, आपल्याला दर तासाला 6 ते 7 लोकं दिसतायत आपल्या मोबाईलवरती, जे की त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे डिफरंट विचार मांडतात आणि ते आपल्या डोक्यात फीड होतात. मग आपल्याला स्कोपच नाहीये, की स्वतः चिंतन करून, मंथन करून काहीतरी काढायचं. आपल्याला फीडिंगच चाललंय आणि जर ते फीडिंग राईट नाही झालं, जर ते फीडिंग चांगल्या स्वप्नांचं नाही झालं, तर मग ती ड्राईव्हच निर्माण होणार नाही. हम्म. ती धमकच बरोबर. निर्माण होणार नाही आणि ते झालंच नाही तर मग कशाची लेगसी आणि कसं पुढे नेणार? बरोबर. पण आता ह्यामध्ये एक दुसरा ठीक आहे, आता हे सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, की एक आपल्याला बेस्ट मुलगा बनवायचा आहे, आपल्याला बेस्ट चाइल्ड बनवायचा आहे. पण कुठेतरी असं होत नाही का ह्यामध्ये, की आपण जर लहान वयामध्ये इतक्याच्या 10, 13, 12 पुढे नंतर त्याच्या आपण त्याला एवढं प्रेशर करतो किंवा त्याला एवढं शिकवतो, की बाबा नाही, तू बिझनेस शिक, तू फायनान्स माहीत करून घे, हे सगळ्या टॅक्टिक्स माहीत करून घे. पण त्याचं वय तर मस्तपैकी एन्जॉय करण्याचं आहे, बाहेर क्रिकेट खेळण्याचं आहे, मस्त आता IPL वगैरे चालू आहे तर IPL बघण्याचं आहे. मग तो जो मोमेंट आहे तो आपण काढून नाही घेता येत. त्याला 2 पर्स्पेक्टिव्ह आहेत. आय 100% अग्री विथ यू. आणि असं कोणच म्हणत नाही, की आयदर यू कॅन एन्जॉय ऑर यू कॅन बी अ सक्सेसफुल पर्सन. हा सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात मोठा मिथ आहे आपल्या इंडियन सबकॉन्शियस थिंकिंगमध्ये पेरलेला, की जर तुम्हाला खूप एक्स्ट्रीम यशस्वी बनायचं असेल ना, सगळं सोडून द्या हम्म. आणि त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी बनवू शकता. सो मी म्हणेल की हे मिथ आहे. का मिथ आहे? माझ्या आत्ताच्या फ्युचर लीडर्स क्लबच्या कम्युनिटीमध्ये सर 9th मधली मुलगी आहे. ओके. ओके. तिला आर्ट खूप सुंदर जमतं. क्ले आर्ट हम्म. आणि या सगळ्या गोष्टी आहे ना खूप उत्कृष्ट जमतात. स्वरांजली नाव आहे तिचं. हम्म. ती 9वीतली स्वरांजली, जी यावर्षी 10वीत गेलेली आहे. समर व्हेकेशन्समध्ये तिने तिचे 3 वर्कशॉप्स घेतले. जिथे ती तिच्यापेक्षा मोठ्या किंवा तिच्या एजच्या बापरे. मुलांना शिकवतीये की क्ले आर्ट कसं बनवायचं. आणि ती दिवसभर एन्जॉय करत शिकवतीये मुलांना की कसं क्ले आर्ट बनवायचं, बिकॉज ती तिची हॉबी आहे. त्याच्यातनं ती पैसे पण कमवतीये. सो आता इथे आपण काय म्हणणार? प्रेशराईज करतोय? नाही. काहीतरी आई-वडिलांकडून, राइट मेंटॉर्सकडून त्यांना ड्राईव्ह एक मिळाली. त्यांच्या मनात एक स्पार्क आला, स्वप्न आला आणि तो स्पार्क, तो स्वप्न त्यांना ड्राईव्ह करतोय. हम्म. म्हणून एवढ्या कमी वयात ते पुढे जाऊन स्टेप्स घेतायत. अजून एक 12 वर्षांचा मुलगा आहे, म्हणजे 12 वर्षांचा जेव्हा तो होता तेव्हा तो वेबसाईट बनवायला लागला आणि आज तो प्रोजेक्ट्स घेऊन हे करतो, विकतो. जस्ट नुकतीच 10वी दिली आहे त्याने. हम्म. अशी मुलं आहेत. 15 वर्षांचा मुलगा आहे माझ्या कम्युनिटीमध्ये, TDS रिटर्न्स फाईल करतो मामासोबत बसून. प्रेशर नाहीये हा. त्यांना ती मजा वाटते. त्यांना ते असं वाटतं, की यार मी खेळतोय ते आणि मला भारी वाटतंय ते. मग हे कधी होतं? जेव्हा त्या प्रकारचे विचार दिलेत, तेव्हा ते होतं. मग तेव्हा ते प्रेशर नाही वाटत. आता एखाद्याचे विचारच नाही आहेत आणि जर तुम्ही त्याच्यावरती लादताय, की नाही तू 4 तास ऑफिसमध्ये बसायचंस, तू अभ्यास करायचास, तू हेच करायचंस, तू तेच करायचंस. मग ती गोष्ट आपोआप उमगणं शक्य नाहीये. बरोबर. पण जर तुम्ही, पहिला मुद्दा काय मी म्हटलं, की ग्रूम करावं लागेल, ती ड्राईव्ह द्यावी लागेल. त्याच्यानंतर जर तुम्ही त्यांना ॲक्शन्स घ्यायला लावले, तर मग ते बर्डन नाही वाटणार त्यांना. ते हसत खेळत घेतील. ते म्हणतील, "अरे बरोबर. अजून आणा, अजून आणा, अजून मला करायचंय, अजून मला करायचंय." असं हम्म. करत ते आनंदाने त्या गोष्टींना पार पाडतील. त्यांच्यावरती हम्म. बर्डन किंवा या अशा गोष्टी येणारच नाहीत इफ दे एन्जॉय इट. बरोबर. तुम्हाला वैभव सूर्यवंशी माहिती आहे का? ॲब्सोल्युटली माहिती आहे. तो म्हणजे आत्ता त्याला सगळेजण असं दानव म्हणतात,
की त्यांनी सगळ्या लेजेंडरी बॉलर्सला फर्स्ट बॉलमध्ये फर्स्ट बॉलमध्ये सिक्स, 6. चौकार वगैरे वगैरे. मग त्यावर तुमचा काय ओपिनियन? आता तुम्ही एवढं सगळ्या लहान मुलांना त्या एजमधलं, म्हणजे त्याच एज ना, ॲब्सोल्युटली, 15 ॲब्सोल्युटली, to 20, ॲब्सोल्युटली. ते बघता. मग वैभव सूर्यवंशीकडे बघून तुम्हाला कसं वाटतं? इन्स्पिरेशन, 100% इन्स्पिरेशन. बिकॉज एवढ्या कमी वेळात जे त्यांनी अचीव्ह केलं आहे क्रिकेटिंगच्या जगामध्ये, जिथे इतकी कॉम्पिटिशन आहे, म्हणजे भारतामध्ये जर आय एम शुअर तुमचं आणि माझं पण एका काही स्वप्न राहिलं असेल क्रिकेटर बनण्याचं. प्रत्येक बरोबर. मुलाचं राहिलंय स्वप्न. म्हणजे असा देश जिथे प्रत्येक मुलगा उठून विराट कोहलीला बघून, सचिन तेंडुलकरला बघून, MS धोनीला बघून असं एक स्वप्न बाळगतो की यार मला क्रिकेटर बनायचं आहे. अशा देशात एवढी कॉम्पिटिशन पार करून अगदी वयाच्या 13व्या, 14व्या, 15व्या वर्षी क्रिकेट खेळणं, ते पण नॅशनल लेव्हलवरती, इंटरनॅशनल लेव्हलवरती, आणि इतकं उत्कृष्ट खेळणं, हे जोपर्यंत ड्राईव्ह नाही आतमधून तोपर्यंत येऊच शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल ओनली ना. बिकॉज आत्ता 14-15 इयर्स ओल्डमध्ये जर तुम्ही बघितलं की सक्सेस मिळाली, किंवा आपण म्हणतो ना की वक्त से पहले पैसा या समज, हे ज्ञान किंवा पैसे जर वयाच्या आधी आले तर तो अहंकार घेऊन येतो, राईट. आणि आता हे पुढे उलगडेल वैभवबद्दल की काय असेल काय नसेल, हे आपल्याला तशी पूर्ण जर्नी बघितल्यानंतर समजेल. बट आत्ता जो त्या रूट्सवरती तो आहे, जशा पद्धतीने तो प्रॅक्टिस करतो, जशा पद्धतीने तो त्याच्या एल्डर्सचा ऐकतो किंवा काही गोष्टी करतो, सो दिस शोज की त्याच्यामध्ये जी ड्राईव्ह आहे. आणि मग त्याला तो प्रेशर नाही वाटत, त्याला मजा वाटते ती की माझ्यासमोर खेळायला 20 वर्ष आहेत अजून. आता 15 आहे ना मी, 35-36 पर्यंतचा करिअर आरामात असतो. सो 20 वर्षांमध्ये काय काय होऊ शकतं किंवा काय काय तो घडवून आणू शकतो. दिस इज अल्टिमेटली अ ड्राईव्ह, अ गोल. आणि अशा गोल आणि ड्राईव्हनं जर एखादा व्यक्ती पेटला तर इथपर्यंत तो येऊ शकतो, हा बेंचमार्क आहे त्याच्या त्याच्या क्षेत्रात. बरोबर. आणि तुम्ही सांगितल्यावर एक मग हे जी एज ग्रुपमध्ये लोक आहेत, त्यांना हा पण फायदा आहे का, की स्टार्ट अर्ली, फेल फास्ट? ॲब्सोल्युटली. बिकॉज सी, तुम्ही जोपर्यंत एक सर्टन एज, आपला सायकल कशी आहे बघा, तुम्ही 18 वर्षापर्यंत यू आर अ किड. 18 ते 23 पर्यंत तुम्ही मॅच्युअरिंग अडल्ट होता. 23-24चा टप्पा तुम्ही गाठला की सोसायटी तुम्हाला क्वेश्चन करायला लागते. मग लग्न कधी, मग किती कमवता, बरोबर. मग कुठे राहता, मग इन्व्हेस्टमेंटचं काय, मग कोणती गाडी घेऊन फिरता, मग कोणत्या प्रकारचे कपडे घालता, हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सोसायटी करायला लागते. 24 पर्यंत तुमची एबिलिटी जाते चुकण्याची. तिथून पुढे मिस्टेक्स म्हणजे तुमच्या गळ्याला फास. बरोबर. सोसायटीकडून, घरच्यांकडून, बिकॉज एक्सपेक्टेशनचा बर्डनच एवढा आहे. आता 24 पर्यंत जर सगळ्या चुका करून घेतल्या, शिकण्याच्या, बिझनेस करण्याच्या, रिस्क घेऊन खेळलं, सगळं गेलं, तरी 24 पर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना. तिथून पुढे अखंड अजून लाईफ आहे 40 वर्षांचं पडलेलं. पण तोपर्यंत जेवढं चुकता येईल, जेवढं शिकता येईल, तेवढा हा सरप्लस पॉईंट आहे. माझी सुरुवात 15 वर्षाचं होतं तेव्हाच झाली. सो जे मी सांगितलं, माझे मेंटॉर डॉक्टर विष्णू माने सर, त्यांच्या केबिनमध्ये बॉस चेअरवरती ते बसलेले असायचे, टेबलच्या शेजारी स्टूलवरती मी बसलेलो असायचो जेव्हा मी 15-16 वर्षांचा होतो. आणि जेवढे काही बिझनेस रिलेटेड डिस्कशन व्हायचे त्यांच्या, जेव्हा मी हे ॲप बिल्ड करत होतो GSEचं वगैरे, सो फॉर एव्हरी डिस्कशन आय वॉज समवेअर द पार्ट ऑफ इट. आणि माझा व्हॅल्युएशन किती होतो काय होतं आय डोंट नो, बट आय वॉज जस्ट पार्ट ऑफ इट. आणि मग तिथे चुका पण गेल्या, मिस्टेक्स पण झाल्या ना, बरोबर. अनगिनत गोष्टी. पण तिथे असं कोणी पॉइंट करून ओरडून, किंवा जसं आपण ऑफिसमध्ये एखाद्याला चुकीनं झापतो तसं काहीच नाही. बिकॉज 15-16 इयर ओल्ड, व्हॉट यू कॅन एक्सपेक्ट. सिम्पल गोष्ट आहे ना. सो हा जो अर्ली स्टार्टचा ॲडव्हान्टेज आहे तो खूप आहे, आणि तो प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक ठिकाणी. बिकॉज पीपल चिअर फॉर यू, पीपल लेट गो ऑफ युअर मिस्टेक्स, पीपल आर ओके, हां ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, असं असतं लोकांचं. लोक इन्स्पायर होतात तुमच्याकडे बघून, तुम्हाला पण ते छान वाटतं, राईट. सो इट्स ऑलवेज गुड टू स्टार्ट अर्ली. आणि मी सगळ्या पालकांना असं सांगत असतो की आपण त्या महाराष्ट्रात राहतो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी हिंदवी स्वराज स्थापन करायची शपथ घेतली, बरोबर. लता दिदी अगदी 4 वर्षाच्या होत्या तेव्हापासून गायला लागल्या. बरोबर. सचिन तेंडुलकर साहेब 4-6 वर्षाच्या असतानापासून क्रिकेट खेळतात. सो कर्तृत्वाला वयाचं बंधन नाहीच आहे महाराष्ट्रात किंवा भारतात. बरोबर आहे. सो अर्ली स्टार्ट can lead you to a pinnacle of success which you cannot imagine. सो पालकांनी त्यांच्या मुलाला अर्ली स्टार्ट दिला पाहिजे. मुलं स्वतःहून नाही येणार, बट जर पालकांनी पुश केलं की तू करू शकतोस, तू कर, तू करून बघ,
देन हळूहळू मुलं खुलायला लागतील, देन हळूहळू ती रिझल्ट दिसायला लागतील. बिझनेसचा आपण म्हणतो बाळकडू जे देतो आपल्या लहान मुलांना, तर मग ज्यांचे ऑलरेडी बिझनेस आहेत त्यांनी जो स्ट्रगल केला आहे तो आपल्या मुलांना ते कसे दाखवू शकतील ना, कारण त्यांना सगळा रस्ता क्लिअर करून ठेवला आहे. मग त्यांच्या पोरांना काही समजणारच नाही की काय एक स्ट्रगल होता. इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे इथे. सुरतचे आहे ना एक खूप मोठे डायमंड व्यापारी आहेत, ढोलकिया त्यांचं नाव आहे. सर त्या ढोलकिया ग्रुपचे जे फाउंडर आहेत त्यांनी एक प्रथा काढलेली म्हणे की Okay. ते त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला आहे ना 1 वर्षासाठी कमीत कमी रिसोर्सेस देऊन कुठेतरी पाठवून द्यायचे. आत्ताची त्यांची जी करंट जनरेशन आहे, ध्रुव ढोलकिया त्या ऑन्टरप्रिनॉरचं नाव आहे, आणि त्यांना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या काकांनी सुरतच्या गल्लीबोळात किंवा रोड्सवरती थांबून लिंबू पाणी विकायला लावलं. 1 वर्ष तो व्यक्ती जो कदाचित अरबो खरबोजच्या संपत्तीचा मालक आहे, त्यांची बरोबर. सोलारमध्ये इन्व्हेस्टमेंट्स आहेत किंवा म्हणू शकता व्यापार आहे त्यांचा डायमंडमध्ये व्यापार आहे. बरोबर अगदी आहे. गुजरातचे सीएम, व्हाईस प्रेसिडेंट, प्रधानमंत्री यांच्यासोबतच्या त्यांच्या रिचेस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि अशा घरातला एक मुलगा सुरतच्या रोडवरती थांबून लिंबू पाणी विकतोय. ते पण 1 वर्षासाठी सलग तो हीच कामं करतोय. तो आईस्क्रीम बापरे. पार्लरमध्ये जातोय, तो लिंबू पाणी विकतोय, तो अजून कुठं काहीतरी करतोय. हे लिमिटेड रिसोर्समध्ये त्याला जगणं मुद्दामून त्या एक असाइनमेंट आहे म्हणजे ती 1 वर्षाची, जसं त्यांच्या व्हिडिओमध्ये समजलं. आणि ते केल्यानंतर तुम्ही फॅमिली बिझनेसमध्ये एंटर करता. का? बिकॉज तुम्हाला अनफिल्टर्ड जग एकदा समजलं पाहिजे, की बाहेर लोक विचार काय करतात, बाहेर लोक बोलतात कशी, ते वागतात कशी, लोक कोणत्या प्राइस पॉईंटवरती काय खरेदी करतात, पॅटर्न्स काय आहेत लोकांचे, कशा प्रकारची माणसं तुम्हाला समाजामध्ये वावरताना भेटतात. सो ह्याचं प्रॅक्टिकल शो हा त्या मुलाने 1 वर्षात बघायचा आणि मग तो बिझनेसमध्ये यायचा. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली एक्सपोज होता जगाला, बरोबर. ती सगळ्यात बेस्ट लर्निंग असते तुमच्यासाठी. टेक्स्टबुक इज नॉट अ बेस्ट लर्निंग, एनी कोर्स इज नॉट अ बेस्ट लर्निंग, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली शिरता एखाद्या गोष्टीमध्ये, ते जाऊन तुम्ही उभं आहात, बोलताय, बघताय, दॅट इज द बेस्ट लर्निंग. म्हणजे मला माहिती आहे की जेव्हा मी 16 इयर्सचा होतो, कॅफे टू कॅफे जाऊन किंवा जिथं कुठं मी बसलेलो असायचो, मी ओनरला असंच रँडमली बिझनेस कन्सल्टिंग पिच करायचो. 16 वर्षाचा मुलगा मला काय बिझनेस शिकवणार असा विचार करून बरोबर. खूप सारे लोक रिजेक्ट करायचे. पण ती प्रॅक्टिकल लर्निंग होती ना माझी, तिथेच फोर्ज झालो. आणि मग तिथून जे बळ मिळालं त्याच्यामुळे आज लाखोंचे कॉन्ट्रॅक्ट्स, या सगळ्या गोष्टी, करोडोंची बिझनेस ग्रोथ माझ्या क्लायंट्समध्ये हे आम्ही जनरेट करून देऊ शकतो. बट सुरुवात तिथूनच झाली ना, की प्रॅक्टिकल फेस आधी केलं, रिजेक्शन, ग्राउंड वर्क काय असतं काय नसतं, अँड देन काहीतरी बनलं. सो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस विल एनी टाइम बी बेटर दॅन एनी टेक्स्टबुक ऑर एनी बुक ऑर एनी कोर्स. बरोबर. तुमच्या मुलाला जे तुम्ही देऊ शकाल अशा. बरोबर. मग आता तुम्हाला एवढे सगळे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आले असते, 16 वर्षी 14 वर्षी तुम्ही सगळ्या गोष्टी चालू केल्या. मग वर्स्ट एक्सपिरियन्स कुठला होता की तुम्हाला वाटलं यार इथे म्हणजे मला थोडंसं राईट ट्रीटमेंट नाही आहे किंवा मला माझ्या एजवरून जज केलं जाते? तसं तर बघायला गेलं तर एव्हरी प्रोजेक्ट किंवा आत्ता पण माझं एज वाईज असं काही फार मोठं हे नाही आहे. 21 इज नॉमिनल एज. सो एजचा जजमेंट अजून पण आहे, बट जसं इव्हेंच्युअली एक्सपिरियन्स येत गेला, आय हॅव सीन ऑल सॉर्ट ऑफ पीपल लाईक दिस. आणि इथे कळून जातं. सो एक्सपिरियन्स तर तसे खूप सारे आले, जजमेंट्स तर आत्ता पण आहेत, बट प्रत्येक जजमेंटला पुरून उरण्याची धमक ती आपोआप तुमच्यामध्ये डेव्हलप होत जाते. बरोबर. पण असं बरेच होतं ना की तेच ज्या गोष्टी आहेत आपल्या मुलामध्ये पण पास ऑन होतात मग, की जर ते बघतात आपले पप्पा कसे वागतात. आणि बरेचदा असं मी बघितलं आहे की एक कॉमन गोष्ट लोक काय चूक करतात माहिती आहे का, की जे ऑफिस बॉय वगैरे जे आहेत ना, त्यांना म्हणजे आपल्या स्वतःच्या घरचे कामं सांगणं, त्यांना बाहेर करणं, त्यांना कुठे पाठवणं, बरोबर ना? किंवा काही जण सांगतात की डबे धुवायला लावणं. सो मग त्या मुलाला असं वाटतं की ही लोक हे असेच, नॉर्मल आहे. हां, हे नॉर्मल आहेत असं करणं, किंवा एखाद्याला रूल्सच्या बाहेर काहीतरी करायला लावणं. एखादा एम्प्लॉई आहे तर त्याला सांगणं की बाबा तू जाऊन इकडे जा, माझं काम आहे ते करून ये. सो त्यावर तुमचा टेक कसा आहे? सी, तुम्ही जे दाखवणार आहात मुलांना तेच ते करणार आहेत. देर इज अ प्रिन्सिपल, गार्बेज इन गार्बेज आउट, गोल्ड इन गोल्ड आउट. बरोबर. तुम्ही तुमच्या मुलांना गार्बेज दाखवलं तर ते 10x गार्बेज बाहेर फेकणार आहेत. तुम्ही जर मुलांना गोल्ड दाखवलं तर ते 10x गोल्ड बाहेर फेकणार आहेत. प्रश्न तुमचा आहे की तुम्हाला दाखवायचं काय. कमिंग बॅक टू आपला पहिला एक्झाम्पल जो तुम्ही मला विचारलेला, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. 9 वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज होते आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना आग्राच्या त्या दरबारी नेलेलं, बरोबर.
तिथे जे शंभूराजांनी पाहिलं, तिथे जे संभाजी महाराजांना समजलं की बरोबर. कसं रिॲक्ट करायचंय, बरोबर. हा समोरचा व्यक्ती कोण आहे, त्याचे इंटेन्शन्स काय आहेत आणि ह्याला मला कसं उत्तर द्यायचंय, हे त्यांना तिथे समजलं. हे त्यांना खूप नंतर शिवाजी महाराजांनी बसून कदाचित नाही समजवलं की हे लोक आपले शत्रू आहेत, त्यांचा आपल्या स्वराज्यावरती वाकडा डोळा आहे आणि हे आपल्या माणसांचं छळ करतात. हे बसून नाही समजवलं गेलं, हे दाखवलं गेलं आणि यांच्याशी कसं डील करायचं हे पण दाखवलं गेलं. म्हणून तो राग डेव्हलप झाला ना. सो व्हॉट यू विल शो टू युअर चिल्ड्रन, तेच ते ऍक्ट करून तुम्हाला दाखवणार. जे तुम्ही वागणार आहात तसंच सिमिलर ते वागणार आहेत. सो इफ यू एव्हरी मॉर्निंग इफ यू डू जिम, रीडिंग प्रॉपर, सगळ्या गोष्टींमध्ये मुलांमध्ये आपोआप ते ट्रेड्स दिसतील. एव्हरी मॉर्निंग तुम्हालाच हे होत नाहीये काही, तुमचाच रुटीन नाहीये, तुम्ही कसं म्हणाल की मुलांना रुटीन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. सो ॲज अ पॅरेंट जर तुम्ही मुलं वाढवतायत, सो व्हेरी कॉन्शियसली, लक्षपूर्वक पद्धतीने तुम्ही सगळ्याच ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत जे काही तुम्ही तुमच्या मुलांसमोर करताय. बिकॉज ते कंट्रोल सी कंट्रोल व्ही करणार आहेत. कॉपी पेस्ट ॲज इट इज. कॉन्शियसली कदाचित नाहीत, पण अनकॉन्शियसली ते त्याच गोष्टी करणार आहेत ज्या गोष्टी त्यांनी बघितल्यात. ॲज अ पॅरेंट यू कॅनॉट अफोर्ड टू डू एनी ऑफ सच थिंग्स. बरोबर. मग वर्स्ट मिस्टेक कोणती आहे की जे एखादा पॅरेंट्स करू शकतात? वर्स्ट मिस्टेक इन फ्रंट ऑफ स्टुडंट्स, इन फ्रंट ऑफ देअर चिल्ड्रन. मी म्हणेल की वर्स्ट मिस्टेक्स ज्या आहेत ना, त्या थोड्याशा कॅरेक्टर ड्रिव्हन मिस्टेक्स आहेत. बिझनेस एखाद्या वेळेस चांगला नाही चालला तरी चालेल, पण जे कॅरेक्टर ड्रिव्हन मिस्टेक्स आहेत ना, टॅक्स वाचवण्यासाठी फेक इनव्हॉइसेस बनवणं, ओके. एम्प्लॉईजच्या सॅलरीज वेळेवर न करणं, स्वतःच्या टीमला घालून पाडून बोलणं, राईट, स्वतःच्या स्पाऊसची रिस्पेक्ट न करणं, बरोबर. बिझनेसमुळे घरच्यांना वेळ न देणं किंवा बिझनेसमधला राग घरी काढणं, हे जे कॅरेक्टरमधले हे आहेत ना, गुण आहेत, ते नाही चुकले पाहिजेत. बिझनेसमध्ये तुम्ही काही चुकवा, पण जर कॅरेक्टर वाईज तुम्ही कुठे चुकलात ना, तुमच्या मुलांसमोर याचा आदर्श म्हणून थांबायला, तर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. बिकॉज त्यांना बेस नसतो मग कुठला, तर त्यांना रेफरन्स पॉईंटच उरत नाही. त्यांना माहिती असतं की पप्पा चुकीचं करतात, पण बरोबर काय हेच त्यांना काही माहीत नाही आहे. आपल्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या विचारसरणीला एक रेफरन्स पॉईंट आहे ना, आपण कुठून तरी रेफरन्स घेऊन बोलतोय. आपला एक सेट पीओव्ही आहे, पण अशी मुलं जे अशा हाऊसहोल्डमध्ये वाढतात त्यांचा पीओव्हीच नाहीये. त्यांना फक्त एवढं दिसतं की चुकतंय, त्यांना बरोबर काय आणि बरोबर कसं वागायचं, वागल्यानंतर काय होतं, हा रेफरन्स पॉईंटच नाहीये. सो ह्यांचा जो आयुष्य असतो तो पूर्ण भूलभुलैयामध्ये जातो विदाउट अ स्टेबल फाउंडेशन, जस्ट बिकॉज पॅरेंट्स लॅक डेमॉन्स्ट्रेशन ऑफ अ गुड कॅरेक्टर. मी म्हणत नाहीत की ते माणूस म्हणून वाईट असतील, पण ज्या चुका त्या उघडपणे करतायत, जे की मान्य चुकीचं आहे, ते नाही केलं पाहिजे. 3 Idiots मधल्या त्या गाण्यात ही लाईन आहे ना, रिश्वत देना तो खुद पापाने सिखाया. सो जर वडीलच सगळं मॅनेज करतात तर मुलं पण मॅनेज करणारीच बनणार आहेत. मुलं कधी चेंज करणारे नाहीच बनू शकत जर वडिलांचा हे ऍक्शन्स त्यांनी पाहिलेले आहेत कधी. खूप मोठा रोल आहे. एकदम म्हणजे त्यांचे ते हिरो असतात पप्पा. हिरो असतात, ऍब्सोल्युटली हिरो असतात. पप्पा म्हणा, मम्मी म्हणा, हिरोज असतात. आणि जर हिरोनेच असं काहीतरी केलं तर मग ऑडियन्स बघणार कुठे? कोणाला बघून इन्स्पायर होणार ऑडियन्स? म्हणतात ना की विलन जन्माला नसतो येत, बनवलं जातात. तशी सिच्युएशन आहे की आपणच आपल्या मुलाला मग त्या रॉंग डायरेक्शनमध्ये घेऊन जाणं. मग आता एक मला प्रश्न पडला की तुम्ही जे शिकवत आहेत मुलांना की तुम्ही बिझनेस करायला पाहिजे, तुम्ही असं करायला पाहिजे, तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत ज्या तुम्हाला पैसे कमवून देतील. मग एवढ्या लहान वयामध्ये हे लिगली अलाउड आहे का की मुलांनी म्हणजे असल्या पैसे कमवण्याच्या गोष्टी करणं? लिगली अलाउड आहेत का? भारतामध्ये जोपर्यंत 18 वर्षाचे तुम्ही होत नाही तोपर्यंत तुम्ही कंपनी नाही काढू शकत. बट अनलेस अँड अंटिल यू आर डुईंग राईट थिंग्स विथ राईट इंटेन्शन, इट इज ओके. म्हणजे इथे आपण चाइल्ड लेबर तर नाही करून घेतो ना मुलांकडून, कोणताही पालक किंवा मुलगा स्वतः असं कुठे म्हणत नाही की जाऊन नोकरी करा आणि पगार कमवून आणा. जे काही तुम्हाला आवडतं ते करा. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, तो 12 वर्षाचा मुलगा जो वेबसाईट्स बनवतो, प्रेशर नाही आहे त्याच्यावरती, स्वखुशीनं बनवतो, स्वखुशीनं काम करतो, अभ्यास पण करतो, हे पण करतो, आणि त्याच्यातनं जे 4 पैसे मिळतात ते मिळतात. सो इथे लिगल इलिगलचा प्रश्नच नाही आहेत ना, अनलेस अँड अंटिल ही इज नॉट डुईंग समथिंग अनलॉफुल. ज्याची फ्रीलान्स आता करतात लोक,
ते ते सगळं करू व्हॅलिड शकतात, आहे. सगळं व्हॅलिड आहे. लहान मुलं जे 15 वर्षाचे म्हणतो आपण, की ॲब्सोल्युटली इट इज व्हॅलिड. युट्यूबवरच्या व्हिडिओ बनवत आहेत, कोण वेबसाईट सर, बनवत आहे. 9-9 वर्षांचे इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि लाखो रुपये कमवतात रील्स बनवून. आणि लिगल आहे ते. आणि लिगल आहे ते. बरं, त्यांचा इन्कम त्यांच्या पॅरेंट्सच्या ह्याच्यावर जातो. ओके. एक खूप सुंदर केस स्टडी आहे. मुंबईमध्ये दीपक शाह नावाचे एक एंटरप्रेन्योर होते. ओके. 2016 साली ही वॉज 13 इयर्स ओल्ड आणि तेव्हा त्यांनी 13 और 16 इयर्स ओल्ड मे बी, तेव्हा त्यांनी पेपर्स अँड पार्सल्स या नावाने एक उद्योग उभा केला. मुंबईमध्ये सेम डे डिलिव्हरी. हम्म. आज कदाचित त्याच कॉन्सेप्टच्या ब्लूप्रिंटवरती आपल्याकडे झेप्टो आहे, ब्लिंकिट आहे. सप्लाय चेन हो. आयडिया सेम डे डिलिव्हरीची आयडिया किंवा सेम आपण सेम डेची आता सेम मिनिट्समध्ये आली आहे किंवा आवर्समध्ये आली आहे. पण एका सिटीमध्ये पॉईंट ए टू पॉईंट बी सेम डे गोष्ट जाऊ शकते. ही कल्पना 13 ते 14 वर्षाच्या वयात दीपक शाह यांना आली. वडिलांनी बिझनेस फंड केला, काका CEO झाले आणि मुलगा बिझनेस करायला लागला. ओके. सगळं फायनान्सेस, इतर गोष्टी, लिटिगेशन्स हे वडिलांचे आणि काकांचे, पण डोकं सगळं मुलाचं. सो इट इज ॲब्सोल्युटली लीगल टू डू दीज थिंग्स. इट इज फेनॉमिनल टू डू दीज थिंग्स. बरोबर. मग एखाद्या आई वडिलांना जर वाटतंय त्यांच्या पोरामध्ये आहे, टॅलेंट आहे, तो काहीतरी करू शकतो, पण आता वाया नाही घालवायचं आहे ते, किंवा त्याचं मॉनिटायझेशन पण झालं पाहिजे, तर त्यांच्या स्टेप्स काय असतील तुम्ही सांगू शकता का? सगळ्यात पहिले तर ही माझ्या करिक्युलममध्ये पण मी सांगत असतो पालकांना, जी आमची कार्यशाळा होते, फ्युचर लीडर्स लॉन्च पॅड त्या कार्यशाळेचं नाव असतं. त्याच्यामध्ये 3 टप्पे मी सांगतो. सगळ्यात पहिले बनणं आहे, मग शिकणं आहे आणि मग करणं आहे. बनणं आहे म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले बिल्ड द फाउंडर. डिसिप्लिन्ड लाईफ, गुड हॅबिट्स, चांगल्या सवयी जसं की रीडिंग्स, प्लॅनिंग द डे, फिजिकल फिटनेस. हा पहिली लेअर आहे की बरोबर. बनणं आहे, हे बनायचं आहे. दुसरं शिकायचं आहे. शिकायचं काय, बिझनेसचे फंडामेंटल्स शिकायचे आहेत, टॅक्टिक्स शिकायचे आहेत, नॉलेज घ्यायचं आहे, ज्या सेक्टरमध्ये मला काम करायचं आहे त्याचं नॉलेज घ्यायचं आहे. थर्ड इज करणं आहे. करणं मीन्स आय नीड टू डू समथिंग नाव. मग करणं काय, तर करणं हेच आहे की प्रॅक्टिकली छोट्या छोट्या असाइनमेंट्स मला करायचे आहेत, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला हे एक्झिक्यूट करून बघायचं आहे. वडिलांचा बिझनेस असेल तर वडिलांच्या बिझनेसमध्ये त्यांना हेल्प करायची आहे, नसेल तर मला स्वतःचं काहीतरी छोटासा उद्योग करायचा आहे. राईट. सो या 3 लेयर्समध्ये यांचं जडणघडण आहे की पहिलं तर त्यांना ॲज अ ह्युमन म्हणून तुम्ही बनवा. राईट हॅबिट्स, माइंडसेट, विजन. त्याच्यानंतर त्यांना शिकवा की बिझनेस काय असतो, फंडामेंटल्स काय असतात, सेल्स काय, मार्केटिंग काय, फंक्शन्स काय. तिसरं स्टेप मग करून घ्या. कधी कधी मुलं डायरेक्ट करण्यावर जातात, हो. बनणं शिकणं राहून जातं. आणि जर डायरेक्ट करण्यावरती गेलात तर देन हाय चान्सेस ऑफ फेलियर आहेत. आधी बना, शिका, मग करा. अँड देन यू विल अचीव दॅट एंड गोल जो तुम्हाला पाहिजे नाही. बरोबर. ते अंकुर वारिकरनी पण एक पोस्ट शेअर केली होती काही दिवसांपूर्वी, की पर्सनल ब्रँड बिल्ड करण्याच्या आधी पहिला ब्रँड बनवा, मग पहिले ॲज अ पर्सन तुम्ही ब्रँड बना, किंवा पहिला ॲज अ पर्सन बना चांगलं आणि मग ब्रँडकडे जावा. हे खूप मोठी शोकांतिका आहे, तुम्हाला खरं सांगू का. आणि हे ट्रुथ बॉम्ब आहे. 90% ऑफ द सेलिब्रिटीज, इन्फ्लुएन्सर्स अँड गुरुज जे आपण बघतो ह्याच्यावरती सोशल मीडियावरती, इन रियालिटी दे आर टोटली डिफरंट अँड द वे दे आर प्रोजेक्टेड इज टोटली डिफरंट. सो जसं मी म्हणत बरोबर आहे की पर्सनल ब्रँड बनण्याच्या आधी बी अ पर्सन, इव्हेंच्युअली विल बिकम अ ब्रँड. आणि लोक पर्सनच राईट नाही आहेत, मग त्यांचं पर्सनल ब्रँड असून काय उपयोगाचा नाही आहे. राईट. सो पर्सन इज मोर इम्पॉर्टंट देन पर्सनल. जाकीर खानची खूप मस्त लाईन आहे, काम 19-20 हो चलेगा, आदमी 20 होना चाहिए. बरोबर. तो उनको 20 वाला आदमी तो पहिले बनाव. त्या राईट गोष्टी आधी पहिले टाकूयात ना, मग शिकूयात ना, मग करू दे ना त्यांना. आणि हे असं बनवून आणि असं शिकून जे काही ते करतील ते उत्तमच करतील पुढे, त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे. आणि इथिकल वे मध्ये करतील, एथिकल वे मध्ये करतील, चुकीच्या गोष्टी करणार नाहीत. नाही तर कधीतरी पैसे भेटतात. म्हणजे माणसाला काय असतं की बाबा, जसं आपण मागच्या एकदा बोलत होतो की पर्स्पेक्टिव्ह प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतील. त्या मुलाला वाटलं की ह्या गोष्टीतून पैसे येत आहेत, मला कोण काय स्टार्टिंगला पकडत पण नाही, काय बोलत पण नाही, काय नाही, तर तो त्याच गोष्टी कंटिन्यू करतो जिथे त्याला रिवॉर्ड भेटतंय. ॲब्सोल्युटली. म्हणून एथिक्स महत्वाचे आहेत ना. त्यासाठीच बनणं पहिले, मग शिकणं, मग करणं. बरोबर. म्हणून तुम्ही तो प्लॅन केला का तुमच्या? म्हणून 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट बी, देन लर्न, देन डू.
मग या बिईंगमध्ये जे त्यांचे व्हॅल्यूज आहेत, जे थॉट्स आहेत, पर्स्पेक्टिव्ह आहे त्यांचा आयुष्याचा, हा सगळा आधी फोर्ज केला गेला पाहिजे. आणि मग तो फोर्ज केला की मग त्याच्यात तुम्ही काही टाका ना, मग बिझनेस टाका, फायनान्स टाका, काही टाका तुम्ही त्याच्यामध्ये. रॉक सॉलिड ते असणार आहे. हम्म. आणि मग एखाद्याला वाटलं की यार मला जॉबच करायचा आहे, इवन दो त्याला ठीक आहे समजलं त्याचं की बिझनेस वगैरे करायला सुरुवात केली, त्यांनी प्लॅन केला, पण त्याला ते जमत नाही आहे, मग त्याने जॉबमध्ये स्विच करावं का लाईफ टाईम ट्राय करत राहावं? अब्सोल्युटली यू कॅन डू एनिथिंग. त्याला कोणी असं बांधील नाही आहे. कुणाल शहाचं एक वाक्य होतं. कुणाल शहा माहिती आहेत ना, क्रेडिटचे फाउंडर. बरोबर. त्यांचं एक वाक्य आहे, "एन एम्प्लॉई ऑर अ टीम मेंबर हू नोज हाऊ एंटरप्रेन्योरशिप फंक्शन्स कॅन बी अ 10x बेटर एम्प्लॉई दॅन एनीवन एल्स इन द कंपनी." म्हणजे असा टीम मेंबर ज्याला माहिती असेल की धंदा कसा चालतो, इज अ 10x बेटर टीम मेंबर ऑर एम्प्लॉई इन ऑल ऑफ दी वर्कफोर्स. सो ज्याला बिझनेस माहिती आहे, ज्याला फंडामेंटल्स माहिती आहे, ज्याला धंदा कसा चालतो हे माहिती आहे, तो जॉब जरी करायला लागला ना, आय कॅन गॅरंटी की करिअरच्या 7 to 8 इयर्समध्ये तो सीईओ किंवा व्हीपीची पोझिशन एका चांगल्या कंपनीमध्ये गाठू शकतो, इफ यू चोज द राईट जॉब. बिकॉज त्याच्याकडे नॉलेज तेवढं आहे ना, त्याचा पर्स्पेक्टिव्ह तसा आहे. जरी त्याचा स्वतःचा धंदा नसेल तरी त्याचा पर्स्पेक्टिव्ह तसा आहे, त्याचा पीओव्ही तसा सेट करून दिलाय की विल थिंक लाईक एन ऑन्टरप्रिनर ओनली, सो ही विल एक्झिक्यूट लाईक एन ऑन्टरप्रिनर ओनली. आणि असे टीम मेंबर्स जे ओनरशिप घेतात ते खूप लवकर वर जातात. सो इट इज नॉट की जॉब ऑर बिझनेस, इट इज डू एनिथिंग बट बी बेस्ट ॲट इट. बरोबर. पण काही चूज करा. तुम्ही आणि मी त्याचं ते आपण पण ते चालू केलं ना, की बाबा आपल्या ज्या गोष्टी आपण बनवल्या, पण आपण पण एका जागी ऑलरेडी वर्कच करत होतो सोबत, त्यांच्यासोबत काम केलं, ॲब्सोल्युटली. आणि देन मग आपण विचार केला की बाबा ह्यामध्ये आपण एक्सपान्शन कसं करू शकतो. बऱ्याच जणांना वाटतं की जॉब केल्यामुळे तुमचं म्हणजे प्रॉब्लेम झाला की तुमचा एक माइंडसेट असं होतं की तुमची स्लेव्ह मेंटॅलिटी बनते. अजिबात नाही. इथे तुमचे बॉस कोण आहेत ना, हे पण मॅटर करतं. म्हणजे डॉक्टर विष्णू माने सर, हू इज माय बॉस कम मेंटर असं म्हणू शकताय तुम्ही. सो त्यांचा एक किस्सा होता. ही वॉज अ एक्स टाटा मोटर्स एम्प्लॉई, क्वालिटीला ते होते. आणि तेव्हा ते आम्हाला मुलांना सगळ्यांना सांगत असताना ते सांगायचे की त्यांचे जे बॉस होते त्याला सारखं म्हणायचे की तुम स्किल्स पे काम करो, तुम और ज़्यादा खुद को रिफाइन करो, टाटा नहीं तो बाटा तुमको जॉब देगा, तुम स्किल्स को रिफाइन करो. मग बॉसकडून जेव्हा असं मार्गदर्शन मिळतं किंवा एखाद्या सिनियर फिगरकडून मार्गदर्शन मिळतं की तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीनं ग्रूम व्हायला पाहिजे, डेव्हलप व्हायला पाहिजे, आणि जर तुम्ही ते योग्यपणे कॅच करता तर तुमची ग्रोथ ही अनअवॉइडेबल आहे. तुम्ही ग्रो करणारच आहात. इट इज 100% शुअर थिंग. आणि तेच विष्णू सरांनी पण आम्हाला तेच सांगितलं त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला. सो आय वॉज अ स्टुडंट देन. जेव्हा 2020 कोविड पडला, आय बिकेम सॉर्ट ऑफ एक आपण म्हणू शकतो ना टीम मेंबर ऑफ हिज कंपनी 15 वर्षाचा असताना. आणि ते इट ऑल हॅपन इन अ फन. सुपर 20 नावाचा प्रोग्राम होता जिथे आम्ही बिझनेस डेव्हलपमेंटचे हे सगळे धडे शिकत होतो सरांसोबत. आणि त्या सुपर 20 असल्यामुळे मला GSC मध्ये काम करायचा चान्स मिळाला. आणि इट वॉज ऑल लाईक हा चला करू करके देखते है. हाच मोठा वेळ आहे होता ना की बराचसा. वेळ आहे आणि सरांचं आहे. अरे सरांचं आहे मग करणारच आम्ही. वी ऑल आर स्टुडंट्स ऑफ सर. सो आम्ही त्याच्यामध्ये उतरलो. आणि उतरल्यानंतर जे इनपुट्स सर देत गेले आणि हे करत गेले. सो वी स्टार्टेड ॲज अ कोर्स. नाव वी आर अ फुल फ्लेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विथ ओव्हर 60+ एम्प्लॉईज. मस्त. आणि इतकं मोठा स्केल. आणि बरं त्याच्यात पण सौभाग्य असं की या पूर्ण प्रवासामध्ये आय वॉज एबल टू बी देअर फ्रॉम डे 1 तिथे. आणि माझ्यापेक्षा कदाचित एक्सपिरियन्सने सिनियर किंवा वयाने सिनियर आणि तिथे लोक आहेत. अँड आय हॅव दिस प्रिव्हिलेज टू लीड देम इन अ सर्टन वे और टू बी देअर ऑन अ इम्पॉर्टंट रोल. सो आणि स्वतःच पण सुरुवात करायला आणि पाहिजे. स्वतःची पण सुरुवात केली आणि सायमल्टेनियसली झालं. आणि याला कधी थांबवलं नाही माझ्या सरांनी, विष्णू सरांनी. नेव्हर स्टॉप्ड एनिथिंग. उलट अजून प्रोत्साहन केलं, अजून चॅनल केलं. हे नाही, अजून यू आर केपेबल ऑफ समथिंग मोर, केपेबल ऑफ समथिंग मोर पुश. सो अशी पुश करणारी लोक जर तुम्हाला भेटत आहेत लाईफमध्ये, इफ यू लिसन टू देम, युअर ग्रोथ इज अनअवॉइडेबल. आता तुम्ही जे करताय ते जर आपल्या एज्युकेशन सिस्टीम जर केलं असतं तर तुम्हाला वाटतंय का की अशा स्कूल्स खोलायची किंवा असे अकॅडमीज खोलायची गरजच नसती पडली? 100% सर. बट अल्टिमेटली अगेन होतं कसं, या गोष्टी ॲट स्केलवरती जर करायला गेलात तुम्ही, तर स्केलवरती या गोष्टींचा काहीतरी प्रमाणात प्रभाव दिसेलच. पण इफ यू इन्व्हॉल्व समवन हिअर जो बिझनेसबद्दल पॅशनेट नाही आहे, जो सॅलरीबद्दल पॅशनेट आहे, टू टीच बिझनेस टू युअर किड्स,
मग ते काय शिकवणार आहे? बरोबर. आणि एज्युकेशन सिस्टममध्ये फ्लॉ असा आहे आपला, की आयुष्यात सक्सेसफुल तुम्ही प्रश्न विचारून होऊ शकता. आणि आपलं अख्खं एज्युकेशन सिस्टम बनलं की तुम्ही किती करेक्ट आन्सर देता या गोष्टीवरती. तुम्हाला प्रश्न विचारायला स्कोपच नाही एज्युकेशन सिस्टममध्ये. यू आर ओनली आन्सरेबल, यू आर नेव्हर क्वेश्चनेबल. बरोबर. राईट. आणि बिकॉज यू डोंट आस्क राईट क्वेश्चन्स, बिकॉज तो थिंकिंगचं हेच नाही मिळालेलं, मुलांना उमगतच नाहीत काही वेगळे पर्स्पेक्टिव्ह, काही आउट ऑफ द बॉक्स आयडियाज. बिकॉज रट्टा मारण्यात आयुष्य चाललंय ना. बरोबर. इनफॅक्ट युनिव्हर्सिटीचे आय थिंक सो काही रूल्स आहेत की तुम्ही Okay. सर्टन लेवल ऑफ अभ्यास केला, सर्टन आर्ट्स जर तुम्ही पूर्ण केले त्या विषयाचे त्या लेक्चरमध्ये, तरच तुम्ही लायबल आहात एक्झामला बसायचे. म्हणून 75% अटेंडन्सचा रूल आहे. सो ही जी सगळी सिस्टम आहे, 75% अटेंडन्स नाहीतर एक्झाम नाही, एका युनिफॉर्ममध्ये यायचं, 1 वाजताच लंच ब्रेक असेल, हे असेल, हे सगळं जेव्हा आपण अशा स्ट्रक्चरमध्ये मुलांना देतो, विदाऊट एनी विजन, विदाऊट एनी फ्युचर गोल्स ऑर ड्रीम्स, तेव्हा आपण जॉब सीकर्सच निर्माण करतोय ना. प्रत्येक गोष्टीत फीड केलं जातं आहे त्यांना ड्रिव्हन नाही बनवत जात. म्हणजे ड्राईव्ह त्यांच्यामधली जी निर्माण करायची ती नाही बनवत आपण. त्यांना आपण ड्रिव्हन बनवतो, सेल्फ ड्रिव्हन नाही बनवत. की कोणतरी घेऊन जाणार त्यांना सगळ्या ह्याच्यामधून. पुढच्या वीकला सबमिशन आहे बाबा, नो करा रे, या रे, बसा रे. बरोबर. सांगावं लागतं सारखी गोष्ट. आणि मग जर सगळी गोष्ट सांगावी लागते, तर जेव्हा ही लोक बाहेर पडतील तेव्हा ह्यांना माहितीच नसेल की अरे मी काम कसं निर्माण करू, काम कसं शोधू, स्वतःसाठी काय करू. आतापर्यंत फक्त सांगत आलेत ना लोक. सो स्वतःसाठी स्वतःवरून काय करायची ती हीच नाही निर्माण झालेली, वृत्तीच नाही निर्माण झालेली. आणि जेव्हा आपण म्हणतो की जॉब क्रिएटर्स म्हणले पाहिजे, जॉब क्रिएटर म्हणजे कोण? जो स्वतःसाठी काम निर्माण करतो. आणि अशा माणसाने ज्यानं स्वतःहून कधीच कोणतं काम केलं नसेल, तो कसं काय जॉब क्रिएटर म्हणला? जॉब क्रिएटरचा पहिला रोल हा आहे ना की मी स्वतःसाठी जॉब पहिले निर्माण करेल, बरोबर. त्या प्रोसेसमध्ये मी सगळ्यांसाठी जॉब निर्माण करेल. पण अशा एज्युकेशन सिस्टममध्ये जी तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पूनफीड करून सगळं करायला लावत आहे, तिथून जॉब क्रिएटर्स कसे बनते? बरोबर. ऑलवेज समवन इज ड्रायव्हिंग, समवन इज गिव्हिंग यू अ जॉब, यू आर नॉट डुईंग एनिथिंग. बरोबर. राईट. बरोबर. पण कोटा फॅक्ट्रीमध्ये एक तो मोनोलॉग पण होतो ना की अरे सब एक्सेप्शनल है, सब और ये केमिस्ट्री का ये है, वो है, ये हम क्यों सिखाते हमको वगैरह, साइन कॉन्स्टेंट लाईफ में तो कभी यूज नाही होता, असं जर लोक सांगतात ना. तर एकाने कमेंट टाकली होती की अरे ते साइन कॉन्स्टेंट किंवा जे अवघड गणित आहे त्याचं रिअल लाईफमध्ये काही आपल्याशी घेणं देणं नाही आहे. किंवा जे आपले जे कॉलेजचे रूल्स आहेत की तुम्ही 8 आवर्स आलं पाहिजे, 4 आवर्स आलं पाहिजे, किंवा ह्या टाईमला आलं पाहिजे, त्या टाईमला गेलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, एकतर आपल्याला ते हार्ड गणित आपला ब्रेन डेव्हलप करायला मदत करतात. अग्री. जे कॉलेजचा जो टायमिंग आहे किंवा जे रूल्स आहेत ते तुम्हाला एक पेशन्स आणि एखाद्या गोष्टीमध्ये राहण्यासाठी, सेट ऑफ गोष्टी करण्यासाठी तुम्हाला बनवतात की बाबा डिसिप्लिनमध्ये कसं राहायचं. सो ह्याचा इनडायरेक्ट काही फरक आहे असं वाटत नाही तुम्हाला? 100% याचा फरक आहे. इट इज व्हेरी गुड फॉर युअर मेंटल अँड प्रीफ्रंटल कॉर्टेक्सच्या डेव्हलपमेंटसाठी. इट इज व्हेरी गुड. पण सर, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हे कसं डेव्हलप होईल, किंवा जसं तुम्ही सांगताय मला, हे सिनॅप्सिस कसे डेव्हलप होतील जर तुम्ही सगळ्या तुमच्या असाइनमेंट ChatGPTवरनं लिहित असाल? गणित सोडवून मेंटल डेव्हलपमेंट होईल. पण आजचा विद्यार्थी गणित कशी सोडवतोय? ज्या सब्जेक्टमध्ये मला रस नाही, आय टेक अ फोटो, आय अपलोड ऑन ChatGPT, आय डिराईव्ह अ सोल्युशन आउट ऑफ इट. मी याचा वापर करेल. बरं, तेही काही वाईट नाही आहे, पण तो सब्जेक्ट पटवून त्याची गोडी लावून शिकवलाच नाही ना, मग विद्यार्थी करणार पण काय? अँड इफ दिस इज द वे ऑफ टीचिंग अँड इफ दिस इज द वे ऑफ लर्निंग, कशी होईल डेव्हलपमेंट? बरोबर. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. सो आता हा विषय जर बिझनेसकडे आपण घेऊन गेलो, बिझनेसमध्ये आमच्या कम्युनिटीमध्ये मी मुलांना टास्क कसे देतो, तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर 500 मीटर फिरायचं. 500 मीटर फिरायचं आणि एकसारखे शॉप्स किती आहेत हे मोजायचे. म्हणजे 500 मीटरच्या रेडियसमध्ये माझ्या मेडिकल्स किती आहेत, किराणा मालाची दुकानं किती आहेत, ओके. स्टेशनरीज किती आहेत, या बघायच्या. आणि या 500 मीटरमध्ये सर्व्हाइव्ह कशा करतायत याचा विचार करायचा. दिस इज अ रियल वर्ल्ड कॉम्पिटेटिव्ह एनालिसिस ना. की अरे हां, ये सुरेश की दुकान आहे, ये रमेश की दुकान आहे, दोघांमध्ये 200 मीटरचंच अंतर आहे, एकच गोष्टी विकतात. रमेशच्या दुकानात ही लोक जातात, सुरेशच्या दुकानात ही लोक जातात, धंदा दोन्ही लोक करतात. हाऊ इट इज पॉसिबल? ते पण
एवढ्या कमी डिस्टन्समध्ये. मग ही डोक्याला चालना देणारे प्रश्न आहेत. मग ते पॉप्युलेशन किती आहे एरियामध्ये त्याचा विचार करणार. मग ते बघतील की नाही, सुरेश आहे ना चितळेचं दूध ठेवतो, रमेश आहे ना गोकुळचं दूध ठेवतो. मग चितळेवाले सगळे तिथे जातात, गोकुळवाले सगळे इथे येतात. इथे ते लोक शिकतील ना की प्रॉडक्ट डिफरन्शिएटर काय असतो, टॅम ज्याला आपण टोटल ऍक्सेसिबल मार्केट टॅम काय असतो. ही कुठे पुस्तकात शिकणार आहेत का, किंवा AI थ्रू शिकणार आहेत का? शक्यच नाही आहे. जेव्हा बरोबर. प्रॅक्टिकली असे काही टास्क दिले जातील तेव्हा ते लोक शिकतील, तर ते लोक बनतील. पण जसं तुम्ही हे सांगितलं की सिनॅप्सिस डेव्हलप होण्यामध्ये मदत होतात, प्रिफ्रंटल कॉर्टेक्स डेव्हलप होतो, डिसिप्लिन मुलांमध्ये येतो, अगदी खरं आहे. पण डिसिप्लिनचा जर वाय मला माहीत नसेल आणि मला नुसतंच तुम्ही बोलवताय, तर तो डिसिप्लिन नाही, तो बर्डन आहे माझ्यासाठी. इट्स अ बर्डन, इट्स नॉट डिसिप्लिन फॉर मी. If I don't know why I need to show up for 75% of days, if I don't know why I need to study, if I don't know what will happen to me if I study, that is a burden. आणि जेव्हा ते बर्डन वाटतं तेव्हा मी लक्षच देत नाही. खरी गंमत तिथे होते. एज्युकेशन सिस्टम इज नॉट ॲट फॉल्ट. वे इट इज बिंग डिलिव्हर्ड, दॅट इज समवेअर इट नीड्स टू बी चेंज्ड. बरोबर. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे पेशन्स किती महत्त्व लागतो. कारण जसं आपण फास्ट जग झाले तसं प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टी लवकर मिळाव्या. त्या मुलांना पण वाटत असेल की आता मी 15 वर्षाचा आहे, 18 वर्षापर्यंत मी काहीतरी करतो, माझी कंपनी होईल, मग मी करोडो कमवेल. आणि मग असं आपण नाही का लहान असताना विचार करायचो. सगळ्यात मोठा ट्रॅप आहे हा, सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. तुम्हाला स्टॅटिस्टिक सांगतो, ठीक आहे? मला सांगा, 10वी ते इंजिनियर बनण्यासाठी किती वर्ष लागतात? 5 ते 7 वर्ष. 10वी ते डॉक्टर बनण्यासाठी किती वर्ष लागतात? अजून ते 3 वर्ष ॲड, 3-4 वर्ष ॲड करून 10 ते 11. बरं, 10वी ते CA बनायला किती वर्ष लागतात? ते आता पर्सनच्या कॅपेबिलिटीवर आहे. पण सरासरी हां, किती 7 ते 8 7-8 वर्ष तरी. वर्ष डॉक्टरांसारखंच. सेम 10th टू आर्मी किंवा NDA किती वर्ष लागतात? 5 ते 7 कमीत कमी, राईट? प्रत्येक करिअर ऑप्शन जर तुम्हाला इन्कम रेडी बनवण्यासाठी 5 ते 7 वर्ष मागत असेल, देन हाऊ कॅन यू एक्सपेक्ट आफ्टर स्टार्टिंग अ बिझनेस ऑर स्टार्टिंग ट्रेडिंग? बरीचशी पोरं करतात आत्ता. हे सगळं सुरू केल्यानंतर तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षात करोडपती किंवा लखपती व्हाल, ही म्हणजे एक्सपेक्टेशन चुकीची बोलावी लागेल ना. एव्हरी करियर इज डिमांडिंग 5 to 7 years फ्रॉम यू. वही 5 to 7 years इधर भी डालो. आणि हे 5 to 7 years तुम्ही 10वी नंतर बोललात, पण जर इंजिनिअरिंग करायची मला तर 8वी पासून तयारी चालू होते मानसिकदृष्ट्या तरी. JEE करायचे, CD करायचे, ह्याचं हे आणि फीज वेगळ्या. फीज वेगळ्या. सो टेक्निकली मी एका करिअरला डेकेड देतोय, मग मी इन्कम रेडी बनतोय. मी बिझनेसला अर्धा डेकेड तर दिला पाहिजे, 3 वर्ष शिकण्यात, 2 वर्ष करण्यात, टू सी समथिंग ट्रॅक्शन कमिंग आउट ऑफ इट, राईट? आणि इथे पेशन्स इज द गेम. वॉरन बफेटची वेल्थ एका रात्रीत नाही बनली. बरोबर. पेशन्स, 78 years ऑफ पेशन्स आहे ना, काहीतरी आहे. 78 years ऑफ पेशन्स ही इज इन्व्हेस्टेड. हां, पेशन्सच आहे ना ते, राईट? आणि विदाउट पेशन्स बिझनेस होऊ शकत नाही. बिकॉज जर तुम्हाला सगळं पटकन 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 हवं असेल, तुम्ही बिझनेसचे सायकल सर्व्हाइव्ह कसं करणार? आणि खूप सुंदर कोट आहे, देर आर डेज वेन डेकेड्स हॅपन अँड वेन देर आर डेकेड्स वेर नथिंग हॅपन. सो इफ यू आर एबल टू सर्व्हाइव्ह दोज डेकेड्स, देन यू विल कम टू दोज डेज की जिथे सगळं काही तुम्हाला मिळेल. पण जर ते डेकेड्स सर्व्हाइव्ह करता नाही आले, तर कसं होणार? अगदी जे आज आपण इन्फ्लुएन्सर बघतो, जे खूप कमी वेळात खूप काहीतरी अचीव्ह करून गेलेत, त्यांची हिस्ट्री जर आपण काढली, त्यांनी पण 7 ते 8 वर्षाचा स्ट्रगलच केला आहे. हो. रणवीर अलाहाबादिया 2013-14 पासून कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आहे. राज शमानी 2015 पासून कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. 11 वर्ष त्याला लागलीत वर्ल्ड्स और इंडियाज नंबर 1 पॉडकास्टर बनण्यासाठी. Raj Shamani spent 11 years figuring out content and now he is India's number 1 podcaster or host of India's number 1 podcast. आता तिथे त्याने किती मध्ये मध्ये स्विच मारले. He was in education, then he came in reels and POV, then he went on business motivation, then finally podcast. मग पॉडकास्ट मध्ये फक्त बिझनेस ओनर्स आधी, मग देन जिओपॉलिटिक्स एक्सपर्ट्स, मग देन इकॉनॉमिस्ट, सगळ्या गोष्टी केल्या ना. 11 वर्षाचा टाइम पिरियड घालवला. अँड देन ही बिकेम द राज शमानी. एका वर्षात नाही होत या गोष्टी.
वक्त को वक्त देना पड़ता है. पेशन्स इज द मोस्ट 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 अंडररेटेड बट इम्पॉर्टंट एलिमेंट या गोष्टीमधला. आणि आमचा खूप भर असतो त्याच्यावरती की मुलांना पेशन्स हा शिकवला गेला पाहिजे, पेशन्स हा दिला पाहिजे. ऑर एल्स इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनमध्ये दे विल लूज इट ऑल. बरोबर. मग आता आपण आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या आहेत, जसं की कॅरेक्टर असेल किंवा जे प्रॅक्टिकल टिप्स आहेत किंवा पॅरेंट्सला गायडन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. आता ॲट दी एंड ऑफ द पॉडकास्ट मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आत्ता एखादा तुमचा स्टुडंट आहे, त्याला काहीतरी चालू करायचं आहे, भविष्यात व्हिजन आहे, असं असं करायचं आहे. सो त्याला तुम्ही गायडन्स म्हणून काय सांगाल की कुठल्या गोष्टी अवॉइड कर आणि कुठल्या गोष्टी कर? सगळ्यात पहिली गोष्टी तर अवॉइड एनिथिंग विच इज ड्रेनिंग युअर फोकस. अशा गोष्टी जिथे तुमचा फोकस डिस्टर्ब केला जातोय त्या गोष्टी अवॉइड करा. मग ते फ्रेंड्स असतील, एक्सेसिव्ह यूज ऑफ सोशल मीडिया असेल, निगेटिव्ह पिअर ग्रुप असेल, काही असेल जे तुमचं फोकस ड्रेन करतायत ती गोष्ट तुम्ही अवॉइड केली पाहिजे. सेकंड, जो तुमचा विजन आहे त्या विजनशी अलाइंड राहून यू शुड गो डीप इन द टेक्निकल ॲस्पेक्ट ऑफ दॅट विजन. म्हणजे बिझनेस करण्यासाठी ना 2 प्रकारचे स्किल्स असतात. एक डोमेन स्किल्स त्याला म्हणतो आपण आणि एक बिझनेस स्किल्स म्हणतो. डोमेन स्किल्स म्हणजे काय, की मला माझ्या पर्टिक्युलर डोमेनमधलं सगळ्यात बाप नॉलेज आहे. यू आर डुईंग कॉन्टेंट क्रिएशन. तुम्हाला अल्गोरिदम्सबद्दल, कॉन्टेंट स्ट्रॅटेजीबद्दल तुमच्या एवढं गहन नॉलेज, तुमच्या एवढं कोणी कळून पिलंच नाही आहे ते. तुमच्यात एवढं नॉलेज पाहिजे, एवढी डेप्थ पाहिजे. अँड देन सेकंडरी लेअर इज बिझनेस स्किल्स, की तुम्हाला बिझनेस समजतो. पॅकेज कसं करायचं, पिच कसं करायचं, विकायचं कसं, डिस्ट्रीब्युशन कसं बनवायचं. सो इफ यू हॅव अ लॉंग टर्म विजन की मला या सेक्टरमध्ये जायचं आहे, स्टार्ट लर्निंग अबाउट इट. रिसर्चिंग, टॉकिंग टू पीपल, मेकिंग युअर ओन थिसिस, व्हॅलिडेटिंग इट, या गोष्टी सुरू केल्या पाहिजेत की डीप टेक्निकल अँड टॅक्टिकल नॉलेज अबाउट एनिथिंग जे मला पुढे परस्यू करायचं आहे. आणि देन त्याच्यावरती लेअर बिझनेस स्किल्सची, की मग विकतात कसं, पॅकेज कसं करतात, प्रोडक्ट कसं बनवतात. So first, avoid anything which is draining your focus. Second, dive deep. Third, do small tasks. Rome was not built in a day आपण म्हणतो ना की एका रात्रीत काहीच नाही होत. तर छोट्या छोट्या गोष्टी करा. बरोबर. डू व्हेरी स्मॉल थिंग्स, व्हेरी स्मॉल थिंग्स. ती स्मॉल गोष्ट असेल कदाचित स्वतःचं बेड स्वतः आवरणं. दिस विल मेक यू दॅट ड्रीम पर्सन और ड्रीम फेलो जे तुमचं आहे गोल किंवा विजन आहे तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. इतकी छोटी गोष्ट असू शकते. स्मॉल टास्क करायला सुरुवात करा जी तुमच्या गोलशी अलाइंड असेल, तुमच्या बिझनेसच्या त्या ड्रीमशी अलाइन असेल. बरोबर. अँड फोर्थ इज गेट अ मेंटॉर. ओके. गेट समवन हू कॅन बी ऑनेस्ट विथ यू अँड हू कॅन पुश यू. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की बास ही माझी लिमिट आहे, तिथे तुम्हाला राईट मेंटॉर लागतो. राईट मेंटॉर हू कॅन पुश यू, हू कॅन गाईड यू. अँड फिफ्थ, जर तुम्हाला ते भेटलं तर सोने पे सुहागा, नाहीतर त्याच्या बिनाच काढावं लागेल, इज अ पॉझिटिव्ह पिअर सर्कल, पॉझिटिव्ह फ्रेंड्स ग्रुप, की जो तुम्हाला पुश करेल, जो तुम्हाला मोटिवेट करेल की तू करू शकतो, जो तुमच्यामध्ये बिलीफ ठेवेल त्यांचा, तुमच्या स्वप्नांवरती जो विश्वास करेल, असा पिअर ग्रुप तुम्ही शोधा. आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टी एकत्रित आणण्याचा प्रयत्न आम्ही FLCच्या माध्यमातून करतो. मस्त. आणि नाही करायचं त्या कुठल्या गोष्टी आहेत मग? फर्स्ट इज अवॉइड एनिथिंग विच इज डिस्ट्रॅक्टिंग यू. डोंट रन बिहाइंड अर्ली ग्रॅटिफिकेशन. पटकन पैसे देणारी गोष्ट, पटकन फेम देणारी गोष्ट, फेमसाठी क्लिक बेट करणं लोकांना. एक स्टोरी आहे ती फेक करून सांगवणं किंवा फॅब्रिकेशन करून सांगणं त्या गोष्टीचं. कॅरेक्टर वाईजचे मिस्टेक्स अजिबात करू नका. बिकॉज राजीव तलरेजा यांचं खूप छान वाक्य आहे की त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं जेव्हा ते 20s मध्ये होते कि ऐसा कभी भी कुछ मत करना जिससे जब तुम बहुत बड़े इंसान बन जाओ तो तुम्हारे कैरेक्टर पे डाग लगे. सो अशी कोणतीच गोष्ट करू नका की जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीमली सक्सेसफुल असाल तेव्हा तुमच्या त्या बनलेल्या इमेजला कोणी नख लावू शकेल फक्त त्या एका चुकीमुळे तुमच्या. अशी काहीच. रणवीर अलाहाबादिया मेड अ बिग मिस्टेक राईट ऑन दॅट शो आणि सगळं कोलॅप्स झालं. नॉनव्हेज आदमी व्हेज नहीं खा सकता. सॉरी, व्हेज आदमी नॉनव्हेज नहीं खा सकता. व्हेज आदमी नॉनव्हेज नाही खा सकता. कोलॅप्स झालं ना सगळं. सिम्पल मिस्टेक. बरं ती मिस्टेक त्यांनी खूप लेटर ऑन केली लाईफमध्ये. पण जर अशा गोष्टी या मुलांनी आत्तापासून अवॉइड केल्या विच कॅन हार्म देम इन नियर फ्युचर, देन दिस इज वॉट दे नीड राईट.
अवॉइड नेगेटिव्ह पिअर ग्रुप, अवॉइड पीपल हू लिमिट यू, हू ट्राय टू मेक यू फील स्मॉल. ज्यांची काहीच स्वप्न नाही आहेत त्यांना अवॉइड करा. अशी माणसं कधीच बदलत नाहीत. विष्णू सरांचं एक वाक्य आहे माझ्या मेंटॉरचं, लोक कधीच बदलत नाहीत कारण ती फक्त कारणं बदलतात. अशी कारणं बदलणारी जी लोक असतील तुमच्या संगतीत, ती तुम्ही 100% अवॉइड केली पाहिजेत. त्यांचं स्वतःचंही लाईफ काय बनत नाही आणि ते तुम्हालाही बनवू देत नाहीत. सो अवॉइड डिस्ट्रॅक्शन्स, अवॉइड अर्ली ग्रॅटिफिकेशन, अवॉइड एनी कॅरेक्टर रिलेटेड मिस्टेक्स, अँड देन अवॉइड दिस नेगेटिव्ह पीपल. बेस्ट. खरं आहे. आणि हे खरंच म्हणजे ह्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या ना तर सक्सेसफुल होणं हे तर आहेच आहे, हे तर बाय प्रोडक्टच आहे. पण तुम्ही ॲज अ पर्सन म्हणून लाईफमध्ये कसं वागायला पाहिजे, त्या गोष्टी कॅरेक्टर जे आहे ते खरंच चांगलं बनेल आणि तेच बेस्ट आहे. तर थँक्यू उमर सर, तुम्ही आमच्या Thank you so much. पॉडकास्टवर आलात आणि आमच्या ऑडियन्सला गाईड केलात. आणि खरंच अशा लोकांची खरंच गरज आहे, जी जेन्युअन एफर्ट्स टाकतायत, ज्यांना खरंच वाटतं की समोरच्या व्यक्तीने काहीतरी करावं. आणि जे आपण म्हणतो ना की एफर्ट्स अशासाठी घेतात की एखादं चांगलं कॉज आहे. कारण अनेक जण एखादा पॅटर्न फॉलो करतात की बाबा इथे सध्या मार्केटमध्ये काय चालतं ते आपण करूया. पण मार्केटमध्ये काय वेगळं करण्यासाठी एक हिंमत लागते आणि त्यासाठी एक राईट आयडिया लागते आणि त्यासाठी जेन्युइन एफर्ट लागतात, तेव्हाच ते वेगळं करण्याची हिंमत येते. तर तुम्ही ती हिंमत दाखवत आहे आणि आय होप तुमचा जो काही विजन आहे ते सगळं लवकर लवकर अचीव होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत अजून पोहोचाल. थँक्यू सो मच सर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर्स वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.